दुर्दैवाने काही राजकारण या ठिकाणी जाणवलं, यापूर्वी कधी झालं नाही, परंतु आज जाणवल्यामुळे थोडं मन सुद्धा व्यथित झालं। एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना भावत नसेल, दुखवत असेल, काय आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही। काही व्यासपीठा अशा असतात एकमेकाचा सन्मान ठेवून करायचा असतं आणि त्या पद्धतीने सोमेश्वर मंडळानं ती काळजी घेतलेली आहे। निश्चितच या संगमनेरच्या तमाम मायबाप जनतेने जे प्रेम दिलं, त्या प्रेमामुळं आज या मला मान मिळाला असं मी समजतो। परंतु दुर्दैवाने काही राजकारण या ठिकाणी जाणवलं, यापूर्वी कधी झालं नाही, परंतु आज जाणवल्यामुळे थोडं मन सुद्धा व्यथित झालं। एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना भावत नसेल, दुखवत असेल, निश्चितच, परंतु कुठलाही मानपान न ठेवता हे गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार नसताना सुद्धा पूर्ण दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे। त्यामुळे निश्चितच मंडळाचे आमचे अध्यक्ष असेल, रोशन असेल, आंबळे त्यांचे सर्व सहकारी असेल, त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं, परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला। मी मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो। आमदार म्हणून मला बोलवलं होतं, परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून नाही तर एक गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे, आणि त्यानुसारच मी आलो। आधी समाधानी आनंद आहे। सर्व धर्मांचा एक भाव त्याच्यामध्ये आहे, सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे, एकामेकाचा आदर केला जातो, हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा, आणि तो खूप यशस्वी रीतीनं हे मंडळ चालवत आहे। इथं भेद नाही, एकत्र येऊन हा साजरा केला जातो। सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे। खरं महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होतं आहे, माणसं माणसापासून दूर करण्याचं, धर्मापासून दूर करण्याचं, जातीपासून दूर करण्याचा हा जे काही चाललेलं आहे, याच्यातलं जे काही त्यामध्ये सूत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे, जनतेनं ओळखलं पाहिजे, माझं मत आहे। हे भेद काही कामाचे नाही, सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे, आणि म्हणूनच मी प्रार्थना श्री गणेश चरणी करील की आमचा महाराष्ट्र, आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी, समाधानी व्हावी, एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता प्रार्थना मी करील। म्हटलं की राजकारणाचे जोडे बाहेर ठेवले पाहिजे आणि अशा उत्सवात सहभागी झालं पाहिजे। विद्यमान आमदारांनी सांगितलं की कुठेतरी राजकारण केलं गेलंय, जो मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही। आता हे काय, आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही। काही व्यासपीठा अशा असतात एकमेकाचा सन्मान ठेवून करायचं असतं आणि त्या पद्धतीने सोमेश्वर मंडळानं ती काळजी घेतलेली आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।